माहिती घेऊनच वक्तव्य करा, अशा स्पष्ट शब्दात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वकीय आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांना सुनावलं. सोलापूर शहरातील विकास कामांवरून काही शक्ती जाणीवपूर्वक लक्ष इतरत्र वळवत असल्याची खंत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीनं बोलावलेल्या सोलापुरातील पत्रकार परिषदेत व्यक्त केली. गोरे यांचा रोष भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्याकडेच अप्रत्यक्षरित्या होता. नाव न घेता ते उभयतांबद्दल बरंच काही बोलले. शहरातील विविध प्रश्नांवर काही नेत्यांकडून पुरेशी माहिती न घेता केली जाणारी वक्तव्ये ही अयोग्य असल्याचं गोरे यांनी सांगितलं. ते म्हणाले की कोणत्याही विषयावर भाष्य करण्यापूर्वी वस्तुनिष्ठ माहिती घेणं आवश्यक आहे. कोणतीही योजना आणताना शहरातील कोणत्याही करदात्यावर अतिरिक्त कराचा बोजा टाकला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अलीकडं माहिती न घेता काही गोष्टी करायची सवय झालेली आहे. महापालिकेचा वितरण व्यवस्थेचा जो प्रस्ताव सभागृहाच्या समोर चर्चेसाठी आज आहे, मान्यतेसाठी आहे, तो मान्य करत असताना महापालिकेच्या करदात्यांना जे कर योग्य भरतात, जो प्रामाणिकपणे टॅक्स भरतात, अशा कुठल्याही करदात्यावर कुठलाही अतिरिक्त बोजा पडणार नाही. विनाकारण काही गोष्टीचा चर्चा होत आहेत, ते चर्चा होणं अपेक्षित नाही. वर्ल्ड बँकेनं हा प्रोजेक्ट व्यवस्थित चालू राहण्यासाठी किंवा भविष्याचा विचार करून काही सजेशन केलेले आहेत. उत्पन्नाचे महापालिकेचे स्रोत वाढले पाहिजेत, हे वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे. त्या अनुषंगानं काय कर प्रणाली संदर्भातल्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. काही उत्पन्नाचे वेगवेगळे सोर्सेस पण त्यांनी सांगितलेले आहेत. 4-5 सजेशन त्यांचे आहेत. ते सजेशन मान्य करणं किंवा न करणं हा संपूर्ण अधिकार महापालिकेचा आहे. त्यामुळे महापालिकेचा आमचा पार्टी म्हणून आमचा निर्णय आहे की कुठलाही अतिरिक्त कराचा बोजा न टाकता, मी पुन्हा सांगतो की योग्य कर भरणाऱ्या लोकांच्यावर अतिरिक्त बोजा न टाकता आम्ही हा प्रोजेक्ट पुढे घेऊन चालणार आहोत. त्यामुळे आजच्या सभेमध्ये जो विषय आहे तो कुठलाही नव्यानं कर न लावता आम्ही तो विषय महापालिकेमध्ये मंजूर आजच्या बैठकीमध्ये होईल आणि महापालिकेच्या या क्षेत्रामध्ये रोज पाणी देण्याचा जो आमचा संकल्प आहे, त्या संकल्पाच्या दृष्टीनं आम्ही एक पाऊल पुढे जाऊ. या पत्रकार परिषदेवेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आमदार देवेंद्र कोठे, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रलंबित प्रश्नांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की स्मशानभूमीसाठी जमिनीची मागणी रास्त असताना त्यावर जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. ते म्हणाले की पालिकेनं एखाद्या विषयात इंग्रजीचा वापर केला आहे, त्याचा जाब विचारण्यापूर्वी हा विषय समजावून घेणं गरजेचं होतं. तसं घडलेलं नाही. अलीकडंच आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिकेत येऊन आयुक्तांची भेट घेऊन स्मशानभूमी तसंच पाणीपुरवठा योजनेच्या कामाविषयी काही आक्षेप घेतले होते. या पार्श्वभूमीवर सभेपूर्वी पालकमंत्र्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन स्वपक्षीय आमदारांनाच सुनावलं आहे.